तिला समुद्र खूप आवडतो. तिला समुद्र खूप आवडतो. कधी तो जीवाभावाचा सखा वाटतो, कधी जीवनाचं तर कधी मृत्यूचं रूप भासतो. कधी त्याच्या रूपात तिला परमेश्वर भेटतो. तिला समुद्र खूप म्हणजे खूप आवडतो. समुद्राची एवढी ओढ का वाटते हे तिचं तिलाही ठाऊक नाही. तिला समुद्राची एवढी ओढ का वाटते हे तिचं तिलाही ठाऊक नाही. पाय ओढणारं खारं पाणी, अंग माखणारी चिकट्टी वाळू, रोरावणारं अजस्र अस्तित्व, भान हरपवणारी गूढ गाज, सगळं जरा विचित्र, चमत्कारिक नि कधी कधी तर थोडं भयप्रदही. तरीही समुद्र का आवडत असेल तिला? खरं तर ती शंख शिंपले वेचत नाही, वाळूचे किल्ले रचत नाही. ती शंख शिंपले वेचत नाही, वाळूचे किल्ले रचत नाही, सूर्योदय सूर्यास्त टिपत नाही. तिला तर पोहता सुद्धा येत नाही. मग तरीही तिला का आवडत असेल समुद्र? अर्थात समुद्राला काही फरक पडत नाही म्हणा. तिला किंवा अन्य कोणाला समुद्र आवडो किंवा नावडो, समुद्राची भरती ओहोटी हेलकावत राहते निरंतर कालचक्राच्या लयीत. तसं तर तिलाही काही फरक पडत नाही म्हणा. समुद्राला तिच्या आवडीनावडीने फरक पडो किंवा न पडो, समुद्राच्या लाटांचं खारं गाणं भिनत राहतं निरंतर तिच्या श्वास निश्वासात. अंतिम सारांश इतकाच. तिला समुद्र का आवडतो? समुद्र तिला का आवडतो? तिला समुद्रच का आवडतो हे काही ठाऊक नाही. समुद्राला ती आवडते की नाही हेही तिला ठाऊक नाही. पण तिला समुद्र खूप म्हणजे खूप आवडतो.